मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट कधी लक्षात घेतली आहे का? जोपर्यंत तुम्ही शांत असता, सामान्य आयुष्य जगत असता, तोपर्यंत अनेक लोक तुमच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करता, नवीन काही शिकायला लागता, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करता आणि आयुष्यात थोडं थोडं पुढे जायला लागता, त्याच दिवशी काही लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू बदलायला लागतं. तुमच्यासाठी टाळ्या वाजवण्याऐवजी ते तुमच्यावर टीका करायला सुरुवात करतात. तुमच्या चुका शोधतात, तुमची खिल्ली उडवतात आणि प्रत्येक संधी मिळेल तिथे तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येकजण तुमचं यश पाहून आनंदी होत नाही. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे प्रेरित होतात, तर काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतात. त्यांना तुमचं पुढे जाणं सहन होत नाही, म्हणून ते तुमच्यावर नकारात्मक बोलतात, अफवा पसरवतात, तुमच्या मेहनतीची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. कारण जळणाऱ्या व्यक्तीला तुमचं स्पष्टीकरण नको असतं, त्याला फक्त तुमचं अपयश पाहायचं असतं. म्हणून लक्षात ठेवा, त्यांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग वाद घालणं नाही, रागाने प्रतिक्रिया देणं नाही आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला स्पष्टीकरण देणंही नाही. खरं उत्तर आहे स्वतःला इतकं मजबूत बनवणं की तुमचा आत्मविश्वास, तुमचा स्वाभिमान, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं यश हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. कारण लोक काही दिवस शब्द लक्षात ठेवतात, पण आयुष्यभर यश लक्षात ठेवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जळणाऱ्यांची बोलती बंद करण्यासाठी या 7 गोष्टी काळजात कोरा. हे 7 शक्तिशाली नियम तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील, तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवतील, तुमचा स्वाभिमान जपायला शिकवतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्याही नकारात्मक बोलण्याने तुम्ही तुमच्या ध्येयापासून कधीच विचलित होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील फक्त एक गोष्ट सुद्धा तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलू शकते. चला तर मग सुरुवात करूया. गोष्ट नंबर 1, स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, जग तुमच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. कारण आत्मविश्वास हा यशाचा पहिला पाया असतो. ज्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो ती अडचणींना घाबरत नाही. अपयश आलं तरी पुन्हा उभी राहते. पण ज्याचा स्वतःवरच विश्वास नसतो तो इतरांच्या प्रत्येक शब्दाने डगमगतो. एखाद्याने टीका केली की तो स्वतःलाच कमी समजू लागतो. लक्षात ठेवा, लोक तुमच्याबद्दल काहीही बोलतील. काही जण तुमचं कौतुक करतील, तर काही जण तुमची खिल्ली उडवतील. पण तुमचं भविष्य त्यांच्या मतांनी नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाने ठरतं. म्हणून रोज स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी शिकत आहे, मी प्रयत्न करत आहे आणि योग्य वेळ आल्यावर मी नक्की यशस्वी होणार. गोष्ट नंबर 2, यशाने उत्तर द्या. जळणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी वाद घालण्याची गरज नसते, कारण त्यांना सत्य जाणून घ्यायचं नसतं. त्यांना फक्त तुम्हाला अस्वस्थ करायचं असतं. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं लक्ष तुमच्या ध्येयापासून दूर न्यायचं असतं. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. तोच वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा. जेव्हा तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमचं यश बोलायला लागतं, तेव्हा शब्दांची गरजच उरत नाही. यश हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. गोष्ट नंबर 3, प्रत्येक टीका मनावर घेऊ नका. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईल असं कधीच होणार नाही. काही लोक तुमच्या चांगल्या कामातही दोष शोधतील, कारण त्यांचा स्वभावच तसा असतो. मात्र प्रत्येक टीका वाईट नसते. रचनात्मक टीकेतून आपण शिकू शकतो. पण केवळ कमी लेखण्यासाठी किंवा मन दुखवण्यासाठी केलेल्या टीकेला मनावर घेण्याची गरज नाही. कारण प्रत्येक दगड उचलत बसलात तर ध्येयापर्यंत पोचायला उशीर होईल. म्हणून उपयुक्त टीका स्वीकारा आणि निरर्थक टीका वाऱ्यावर सोडून द्या. गोष्ट नंबर 4, शांत राहण्याची ताकद वाढवा.
काही लोकांना तुमची प्रतिक्रिया पाहण्यातच आनंद मिळतो. तुम्ही रागवावं, तुम्ही भांडावं आणि तुमचा तोल जावा यासाठी ते मुद्दाम प्रयत्न करतात. पण ज्या दिवशी तुम्ही शांत राहायला शिकलात त्या दिवशी त्यांची ताकद संपते. शांत राहणं म्हणजे भीती नाही, तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. आणि जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्याला कोणीही सहज हरवू शकत नाही. गोष्ट नंबर 5, स्वतःला सतत घडवत राहा. जग बदलत आहे म्हणून तुम्हालाही सतत शिकत राहावं लागेल. दररोज नवीन ज्ञान मिळवा, नवीन कौशल्य शिका, तुमच्या व्यक्तिमत्वावर काम करा आणि स्वतःची कालच्या दिवसापेक्षा आज चांगली आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा. कारण जो माणूस स्वतःमध्ये गुंतवणूक करतो त्याला कोणताही जळणारा जास्त काळ थांबवू शकत नाही. तुमची प्रगती, तुमचं शिक्षण आणि तुमची मेहनत हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर आहे. गोष्ट नंबर 6, योग्य लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रभाव तुमच्या संगतीचा असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक, मत्सरी आणि टीका करणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुमचाही आत्मविश्वास कमी होईल. पण जर तुम्ही सकारात्मक, प्रामाणिक आणि प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमच्यातील सर्वोत्तम गुण बाहेर येतील. म्हणून तुमच्या यशावर मनापासून आनंद व्यक्त करणाऱ्या आणि गरज पडल्यास तुमची चूकही प्रेमाने दाखवणाऱ्या लोकांची निवड करा. कारण योग्य संगत आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. गोष्ट नंबर 7, तुमचं ध्येय कधीही विसरू नका. लोकांचं बोलणं आज आहे, उद्या विसरलं जाईल, पण तुमचं ध्येय तुमचं भविष्य ठरवणार आहे. म्हणून लोकांच्या टीकेपेक्षा तुमच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा. जळणारे लोक तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील, पण जर तुम्ही तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहिलात आणि सातत्याने मेहनत करत राहिलात तर एक दिवस तुमचं यशच त्यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देईल. लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठा आवाज वादाचा नसतो तर शांतपणे मिळवलेल्या यशाचा असतो. म्हणून लोकांच्या मतांनी नाही तर स्वतःच्या ध्येयांनी जगा आणि इतकं मोठं यश मिळवा की जळणाऱ्यांची बोलती आपोआप कायमची बंद होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, जळणारी लोक तुमचं यश थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. म्हणून लोकांच्या बोलण्याला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. स्वतःला घडवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतकं सुंदर आयुष्य जगा की तुमचं यश, तुमचा स्वभाव आणि तुमचा आत्मविश्वास यांनी जळणाऱ्यांची बोलती कायमची बंद होईल. कारण जगात सर्वात मोठं उत्तर शब्द नसतात तर तुमची प्रगती असते. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी नवीन विचार मिळाला असेल आणि लोकांच्या नकारात्मक बोलण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळाली असेल तर सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा प्रत्येक लाईक आमच्यासाठी आणखी प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देतो. आता मला कमेंटमध्ये सांगा, या 7 गोष्टींपैकी तुम्ही आजपासून कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात अंमलात आणणार आहात. तुमची कमेंट मी नक्की वाचेन आणि शक्य तितक्या कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर तुमच्या ओळखीमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जी लोकांच्या टीकेमुळे खचली असेल किंवा जळणाऱ्या लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःवरचा विश्वास गमावत आहे तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा. कदाचित हा एक व्हिडिओ तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत लोकांच्या बोलण्यापेक्षा तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा. कारण जळणाऱ्यांची बोलती शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने कायमची बंद होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.